आणि राधानगरी भुदरगड या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत। आणि विशेष गोष्ट या निवडणुकीमध्ये अशी घडलेली आहे, या 3 विधानसभेमध्ये गेल्या वेळेला लढवलेले आणि पुन्हा इच्छुक असलेले लोक आता प्रचार एकत्र करतायत। कागलला मी आहे, समजित घाटगे एकत्र प्रचार करतोय। प्राध्यापक संजय मंडलिकांचा कागल विधानसभा मतदारसंघ स्वतःचाच आहे। चंदगडमध्ये राजेश पाटील आमदार आहेत। गेल्या वेळेला शिवाजीराव पाटील 2 नंबरवर होते। संग्राम कुपेकर, अशोक चराटी, रमेश रेडेकर, संग्राम कुपेकर असे सगळे उमेदवार, एक उमेदवार सोडून सगळे आपला महायुतीचा प्रचार करतायत। आणि तिकडं ही परंपरागत आंबेडकर साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि के.पी. पाटील सुद्धा आपला प्रचार करतायत। आता मी सगळ्या भाषणामध्ये सांगितलं, मी आता फडणवीस साहेबांसाठी समोर सांगतो की आता त्यामध्ये मी आणि समजित दोघेही म्हणालो की आम्ही दोघं प्रामाणिकपणाने प्रचार करतोय। तुम्ही लोकसभेचे उमेदवार म्हणून आमचं विधानसभेला काय करणार सांगा। तर राजेश पाटील आणि शिवाजीराव पाटलांनी त्यांना विचारलं, तिकडे के.पी. पाटील आणि आंबेडकरनी विचारलं, तर उमेदवार करणार काय? आज काय सांगू शकतो काय? तो इकडे डोळा मारील तिकडे डोळा मारील, पण तो सांगू शकत नाही। आणि म्हणून मी म्हणालो होतो की आपण विधानसभेच्या निवडणुकीत काढायचं नाही, काय होईल ते होईल, सटवीनं निवडून तर काय करायचं ते। आणि म्हणून आपण फक्त लोकसभेला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांना हात बळकट करण्यासाठी आपण पाठवायचं। आणि ही गोष्ट आपण जर करू शकलो प्रामाणिकपणानं आणि आपलं मताधिक्य मगाशी सांगितलं, या जगातली कुठली शक्ती ही संजय मंडलिकांना पराभूत करू शकते। फक्त आपण प्रामाणिकपणानं सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, मत आणलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे। ही एवढीच भूमिका या माझ्या निमित्ताने आहे। पण सगळे नरेंद्र मोदी साहेबांचे निर्णय आपल्याला मी सांगितलेले आहेत। फक्त मोदी साहेबांनी या देशाला अभिमान वाटावा जगामध्ये अशी जी कामं केली आहेत ते सांगून मी आपलं शेवटचं मनोगत पूर्ण करणार आहे। देशामध्ये चंद्रयान 2 मोहीम त्यांनी यशस्वी केली। जगात सर्वात मोठा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा त्यांनी गुजरातला उभारला। सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल चिनाब ब्रिज भारतामध्ये त्यांनी बांधला। सर्वात उंचीवरचा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी बांधला। जगातला सर्वात मोठा सागरी सेतू 18.5 किलो लांबीचा तो आज मुंबईमध्ये त्यांनी बांधला। आज ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर होतं, ते ऑपेरा हाऊसला मागे टाकत आज भारत मंडपम म्हणून आज दिल्लीमध्ये त्याची उभारणी केली। आणि आपल्या सर्वांची इच्छा होती 500 वर्षापासून या देशामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्येत व्हावं। तारीख त्यावेळा कोण सांगत नव्हतं, यावेळा तारीखही बताई गई। आणि नुकताच 22 जानेवारी 2024ला नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचा वास्तुशांती झाला, उद्घाटन झालं आणि सर्वांची इच्छा पूर्ण झाली। आज भारत आयात सामग्री संरक्षणाची आयात करत होतं, आज ते निर्यात करू लागलेलं आहे। भारतासारख्या एका गरीब राष्ट्रानं त्यावेळच्या जगामध्ये सगळ्यात मोठी कोविड महामारीमध्ये कोविड लस निर्माण केली आणि 55 देशाला मोफत दिली। आज भारत जगभरामध्ये मोबाईल निर्मितीमध्ये पहिला नंबरचा देश ठरला। 4 चाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये भारत 2 नंबरवर आहे। 225 अखेर तो पहिल्या नंबरवर येईल। आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज 5व्या क्रमांकावर आहे। जपान, जर्मनी यासारख्या देशांना मागे टाकून भारत लवकरच 3ऱ्या क्रमांकावर येईल। आणि 2030 साली हा अमेरिकेला मागून टाकून पहिल्या नंबरवर येण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आपण पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांना संजय मंडलिकांना आपण लोकसभेत पाठवूया। बंधुओं, अटल जी बिहारी एकदा म्हणाले होते, अटल बिहारी जी, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्रपुरुष है। ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की धरती है। इसकी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद पालकमंत्री जी।